ओके. नमस्कार मित्रांनो, मी कैलास गाडे. मी तुम्हाला आहे ना, जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी जर विचार करत असाल, त्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट असेल, पहिल्या सगळ्यात इम्पॉर्टंट असतं पासपोर्ट. हा आहे आपला इंडियन पासपोर्ट. हा पासपोर्ट डॉक्युमेंट सुरुवातीला एक सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं आपलं हे पासपोर्ट. पासपोर्ट करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतील आणि त्याची प्रोसेस किती असते आणि त्याची फी काय असते, हे सगळं आपण ओव्हरऑल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला जो लागणार आहे पासपोर्टचे डॉक्युमेंट्स मध्ये पासपोर्ट सुरुवातीला तुम्हाला लागतं पासपोर्ट डॉक्युमेंट्स. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पासपोर्टसाठी जे लागणारा डॉक्युमेंट आहे पासपोर्ट अप्लिकेशन फॉर्म लागतो, त्यानंतर आधार कार्ड लागतं. ओके. नेक्स्ट लागतं आपलं पॅन कार्ड लागतं आणि नेक्स्ट आपलं एस एस सी HSC सर्टिफिकेट, त्याचे फायनल सर्टिफिकेट असे हे आपल्याला ते दोन डॉक्युमेंट लागतील, HSC SSC डॉक्युमेंट. ओके. आता हे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला पासपोर्ट जर काढायचा असेल तर एक वेबसाईट आहे इंडियन पासपोर्ट. ओके. गुगल क्रोम वरती सर्च करायचं इंडियन पासपोर्ट. वेट, मी ओपन करतोय. ओके. ब्राउझर वरती जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. स्टॉप शेअर स्क्रीन. ओके. नेक्स्ट जे तुम्हाला जाणार आहे आपण इंडियन पासपोर्ट ऑफिस याच्यावर जाऊ ब्राउझर वरती. ओके. या ब्राउझर मध्ये तुम्हाला इंडियन पासपोर्ट पासपोर्ट सेवा केंद्र यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं फ्रंट पेज ओपन होईल. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये हे क्लोज करणार. इथे तुम्हाला न्यू युजर असेल, एक्झिस्टिंग युजर, चेक अपॉइंटमेंट आणि ट्रॅकिंग स्टेटस. जर तुम्ही न्यू युजर असाल तर इथे न्यू युजर वरती क्लिक करायचं. ओके. इथे क्लिक केल्यानंतर वेट्स इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी एक विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर पासपोर्ट ऑफिस असेल. इथं सिलेक्ट करायचं पासपोर्ट ऑफिस, नियर बाय पासपोर्ट ऑफिस पुणे. ओके. इथे सगळे अवेलेबल आहे. इथं पुणे पासपोर्टवरती क्लिक करायचं. इथं तुमचे युअर नेम, गिवन नेम, ओके, सरनेम, इथे डेट ऑफ बर्थ तुमची ईमेल ॲड्रेस. ओके. इथे तुम्हाला लॉगिन पासपोर्ट असेल, पासपोर्ट कन्फर्म ईमेल ॲड्रेस. इथं हिडन जे काही क्वेश्चन असते ते क्लिक करायचे, इथे हिडन आन्सर आणि ओके आणि सबमिट करायचं. ओके. सबमिट केल्यानंतर ते रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक असा फॉर्म ओपन होते. नेक्स्ट जो फॉर्म असेल ना, हा तुम्हाला फॉर्म इथे आहे ना, तुम्हाला असा एक फॉर्म ओपन होते. हा फॉर्म, ओके वेट, तुम्हाला शेअर करते. ओके. हा फॉर्म तुम्हाला असा एक ओपन फिल करायचा फॉर्म. फिल केल्यानंतर या फॉर्म मध्ये तुम्हाला पासपोर्ट अप्लिकेशन फॉर्म असतो हा फॉर्म तुम्हाला सबमिट पाहिजे. तुम्हाला रेफरन्स नंबर असेल तुमचा, त्यानंतर तुम्हाला इथं पासपोर्ट टाईप असतो फ्रेशर पासपोर्ट, टाईप ऑफ अप्लिकेशन नॉर्मल. ओके. हे असं सगळं तुम्हाला नॉर्मल क्लिक करायचं. युअर पार्टनर इन केस ऑफ द सरनेम हे स्पॉन्सर गव्हर्नमेंट असेल, ग्रॅज्युएट इन अबाउट तुमचे एज्युकेशन असेल, आर एलिजिबल पण नॉन सिटीजन अप्लाय करायचं. ओके. इथे तुमचे फादर नेम, मदर नेम, पासपोर्ट. ओके. हे पिन नंबर. इथे तुमचे पोलीस स्टेशनचे डिटेल्स असतात, पोलीस स्टेशन नियर बाय तालुक्याचं. ओके. तिथे याचं तिथे फोन नंबर असेल, हा नंबर असेल. ओके. डेट ऑफ इश्यू, डेट ऑफ एक्सपायर, फॉरेन डिटेल्स, बँक डिटेल्स असतील, ब्रँच, हे सगळे तुम्ही इथं काय करायचं डिटेल्स द्यायचं. इथं सिग्नेचर करून हा फॉर्म सबमिट करायचा. हा एक फॉर्म सबमिट असेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर आहे ना, एक तुम्हाला फॉर्म येतो अप्लिकेशन फॉर्म. तो फॉर्म आहे, हा, तुम्हाला हा एक फॉर्म आहे. त्याच्यामध्ये हा फॉर्म, तिथं अपॉइंटमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनलाईन रिसिप्ट असेल. या रिसिप्टमध्ये तुमचा रिसिप्ट नंबर असतो, फ्रेशर पासवर्ड, नॉर्मल पासवर्ड असतो, हा डेट ऑफ बर्थ असतं. त्यानंतर तुम्हाला सिंगल मॅरिड असेल ते सगळ्या डिटेल्स आणि इथं तुमचं अपॉइंटमेंट डेट असतं. जस्ट पासपोर्ट करण्यासाठी तुम्हाला 1500 रुपये ऑनलाईन पे करायचे असतात. ओके. हे तुम्हाला टोटल फीज असेल. त्यानंतर तुमचे पासपोर्ट सर्वर तुमचा ॲड्रेस असतो, हा पुण्याला पासपोर्ट ऑफिस आहे, ॲड्रेस असेल. ओके. डेट ऑफ अपॉइंटमेंट आणि रिपोर्टिंग टाइम आहे आणि बॅच नंबर. हे तुम्ही रिसिप्ट अपॉइंटमेंट सगळे घेऊन याचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन याच्यासोबत अटॅचमेंट करून सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जे ज्या ठिकाणी तुमचं अपॉइंटमेंट आहे त्या ठिकाणी अपॉइंटमेंटला जायचं. अपॉइंटमेंटला गेल्यानंतर तुम्हाला तिथं एक 10 ते 15 मिनिटाची अपॉइंटमेंट असते. तुमचा फिंगर घेतला जातो, फोटो घेतला जातो आणि त्यानंतर तुमचा जो नियर बाय पोलीस स्टेशन असेल ते तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी येत आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनमधून कॉल येतो व्हेरिफिकेशनसाठी. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये हा पासपोर्ट तुम्हाला असा त्याचा इंडियन पासपोर्ट तुम्हाला पोस्ट ऑफिसने रिसिव्ह होतो. हे झाली सगळी ओव्हरऑल पासपोर्टची इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन नंतर आपण विजा स्टेटस, जॉब अप्लिकेशन, कव्हर लेटर हे सगळे इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडला हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.